सातपूरमध्ये संविधान दिनाचे शुभेच्छा फलक फाडले। सातपूर पोलीस निरीक्षकांना निवेदन। दरवर्षी 26 नोव्हेंबर हा दिवस देशभरात संविधान दिन म्हणून साजरा केला जातो। दरवर्षीप्रमाणे यावर्षी देखील नाशिकमध्येही संविधान दिनाची तयारी करण्यात आली आहे। मात्र सातपूरच्या प्रबुद्ध नगर येथे लावलेले संविधान दिनाचा शुभेच्छा फलक अज्ञातांकडून फाडल्याचा धक्कादायक प्रकार आज सकाळच्या सुमारास समोर आला आहे। या घटनेच्या निषेधार्थ प्रबुद्ध नगर रहिवाशांनी सातपूर पोलीस ठाण्यावर मोर्चा काढून सातपूर पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक रोहित गांगुर्डे यांना संबंधितांवर कठोर कारवाई करण्यात यावी या मागणीचे निवेदन देण्यात आले। जे बॅनर लावलं होतं संविधान दिनाचं 26 तारखेला कार्यक्रम, त्या बॅनर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे जे बॅनर आमचे फाडले कायद्याने तर आम्ही सगळं करणारच, पण माझं एवढी विनंती पोलीस प्रशासनाला की त्यांनी पण आम्हाला मदत करावी। एवढे सीसीटीव्ही कॅमेरे चेक करायला एवढा वेळ लागत नाही, त्याच्यामुळे आम्ही रोडवर उतरलो आहोत आणि कायद्याने सगळं करणार आहोत। त्यांनी जे संविधान लिहिलेले ते संविधानाच्या गौरवासाठी जे शुभेच्छा फलक लावलेले होते ते शुभेच्छा फलक ज्या कोणी समाजकंटकांनी फाडलेले त्या समाजकंटकाला ताबडतोब अटक करून आमच्या स्वाधीन करा आणि तर मोठी शिक्षा करा हे सांगण्यासाठी आमच्या प्रबुद्ध नगर मधील सर्व जनता एकत्र आलेली आहे। 12 बलुतेदार असलेले आमचे प्रबुद्ध नगरवासी कोणत्याही नाही का अनुचित घटना घडू नये म्हणून शांततेच्या मार्गाने सातपूर पोलीस स्टेशनला आलेले जे कोणी नाही का हे कृत्य केलेले त्यांच्यावर कडक शासन झाले पाहिजे। संबंधितांवर कठोर कारवाई अशी मागणी यावेळी करण्यात आली आहे। प्रतिनिधी ज्ञानेश्वर आंधळे।